विद्यार्थ्यांनो, उद्या आपला विज्ञान भाग 1चा पेपर आहे. बघा, जसे आपले गणित भाग 1 आणि 2 वरती मल्टिपल व्हिडिओज बनले, तसे विज्ञानावरती बनायची आवश्यकता नव्हती वाटली मला. कारण विज्ञानामध्ये पाठांतर हा पाठांतराने समजून घेण्याचा विषय आहे. गणितामध्ये एक एक तुम्हाला संकल्पना समजायची असते, विज्ञानामध्ये तसं नाही. त्यामुळे विज्ञानावर आपण जास्त व्हिडिओ नाही बनवले. आपण आता पुस्तकाचं विश्लेषण करूया की याच्यातलं काय काय उद्याच्या पेपरमध्ये येऊ शकतं, तुमचा किती अभ्यास झालेला आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आपण एक एक प्रकरणानुसार बघूया की त्यातले काय काय महत्त्वाचे टॉपिक आहेत, तुम्ही कव्हर किती केलं आणि काय काय उद्या पेपरला येऊ शकेल. पहिलं प्रकरण गुरुत्वाकर्षण. तर बघा, गुरुत्वाकर्षणामध्ये आपल्याला खूप महत्वाचा प्रश्न काय आहे तर केपलरचा नियम. केपलरचे नियम जे आहेत ते पहिला नियम, दुसरा नियम आणि तिसरा नियम हे आपल्याला खूप महत्वाचे आहेत. बघा, आपण पूर्ण स्क्रीनवर येऊया. हे केपलरचे 3 नियम आहेत, हे तुम्हाला करायचे आहेत. केपलरचा पहिला नियम, दुसरा नियम, तिसरा नियम. पुढे जाऊया. इथे आधी बघा, इथे तुम्हाला एक अजून करायचं आहे, अभिकेंद्री बल. वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्या वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने जे बल प्रयुक्त होत त्याला आपण अभिकेंद्री बल म्हणतो. हे आपल्याला करायचं आहे. बघा, न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत हा तुम्हाला सिद्धांत करायचा आहे 2 ओळीतला, आणि हा सिद्ध करून पण दाखवता तुम्हाला यायला पाहिजे. पुढे ते बघा, एक समान वर्तुळाकार गती. कमी कमी तुम्हाला याची व्याख्या तरी यायला हवी. पुढे जाऊया. बघा, जीच्या मूल्यात होणारे बदल 3 बदल आहेत. पृथ्वीच्या पृष्ठभागावर बदल, उंचीनुसार बदल आणि तिसरा खोलीनुसार बदल. ते तिन्ही बदल आपल्याला माहिती असायला पाहिजे. मोस्ट इम्पॉर्टंट वस्तुमान आणि वजन, याच्यातला फरक स्पष्ट करा, आपल्याला परीक्षेला येऊ शकतो. वस्तुमान आणि वजन, ठीक आहे. त्यानंतर आपण जाऊया प्रकरण 2 वरती, मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण. तुम्हाला डोबेरेनची त्रिकांचा नियम, न्यूलँड्सचा अष्टकाचा नियम, त्यानंतर मेंडेलीवचा आवर्ती नियम आणि आधुनिक आवर्ती नियम, 4 नियम यायला पाहिजेत. त्यानंतर मेंडेलीवच्या आवर्त सारणीचे गुण तुम्हाला यायला पाहिजे. गुण आलेत की तुम्हाला दोष यायला पाहिजे, ठीक आहे. आवर्त सारणीचे दोष पण आहेत, गुण आहेत आणि दोष आहेत, ठीक आहे. मेंडेलीवच्या आवर्त सारणीतील त्रुटी. त्यानंतर तुम्हाला इथे बघा, आपल्याला एका अल्युमिनियम आणि गॅलियम याचं दोघांचं कंपॅरिझन दिलंय. हे कंपॅरिझन यायला पाहिजे. थोडा अभ्यासाचं तुम्ही करून ठेवा. आधुनिक आवर्त सारणीची रचना, त्यानंतर आधुनिक आवर्त सारणीचे गुण तुम्हाला यायला पाहिजे. या प्रकरणात इतकं तरी कमीत कमी तुम्ही करा. प्रकरण 3 मध्ये बघा, आपल्याला रासायनिक अभिक्रियांचे प्रकार करायचे. प्रकार केल्यामध्ये तुम्हाला अभिक्रियेची व्याख्या आणि एक उदाहरण. बघा, संयोग अभिक्रिया आहे, अपघटन अभिक्रिया आहे, विस्थापन अभिक्रिया, दुहेरी विस्थापन अभिक्रिया, उष्माग्राही आणि उष्मादाही, या 6 अभिक्रियांच्या व्याख्या तुम्हाला करून ठेवायच्या आहेत. आणि 4 अभिक्रिया, संयोग, अपघटन, विस्थापन आणि दुहेरी विस्थापन यांचं एक एक उदाहरण पण तुम्हाला करून ठेवायचं आहे. पुढे बघा, महत्वाचा प्रश्न, रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक. आता हे एकूण 5 घटक आहेत. स्वरूप, आकार, संहती, तापमान आणि उत्प्रेरक. तुम्हाला हे घटक माहिती असायला पाहिजे आणि त्याची एक 2 ओळीमध्ये एक्सप्लेनेशन माहिती असायला पाहिजे. जाऊया प्रकरण 4 वर. त्याबद्दल बघा, प्रकरण 3 मध्ये तुम्हाला क्षरण आणि खवटपणा या 2 गोष्टी पण यायला पाहिजेत. प्रकरण 4 मध्ये बघा, विद्युतधारेचे औष्णिक परिणाम. त्याच्यामध्ये बल्ब येईल, इस्त्री येईल, त्यानंतर फ्यूज येईल. हे सगळं तुम्हाला माहिती असायला पाहिजे. पुढे जाऊया. आता या प्रकरणामध्ये तुम्हाला खूप काही करायसारखं आहे. जसं तुम्हाला हा बघा, फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम करायचा आहे, फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम करायचा आहे, विद्युत चलित्र करायचं आणि विद्युत जनित्र पण करायचं आहे. 5वं प्रकरण उष्णता. आता उष्णतामध्ये बघा, आपल्याला अविशिष्ट अप्रकट उष्मेची व्याख्या, अप्रकट उष्मा जो आहे लॅटेंट हीटची व्याख्या तुम्हाला करून ठेवायची आहे. त्यानंतर तुम्हाला पुनर्हिमांची व्याख्या, खूपचं उपकरण आणि सगळ्यात महत्वाचं पाण्याचं असंगत आचरण. हे तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे. याच्यावरती प्रश्न येतील उद्याच्या पेपरमध्ये. पुढे आपण जाऊया. त्यानंतर बघा, इथे 3 व्याख्या आहेत. दौर्बिंदू तापमान, आर्द्रता, 2 व्याख्या आहेत. हे तुम्हाला यायला पाहिजे. त्यानंतर आपण जाऊया प्रकरण 6, प्रकाशाचं अपवर्तन. आता इथे बघा, तुम्हाला ही आकृती यायला पाहिजे.
अपवर्तनाचे नियम तुम्हाला यायला पाहिजेत आणि अपवर्तनांकाची व्याख्या. ठीक आहे. त्यानंतर हा तक्ता तुम्हाला खूप महत्वाचा आहे. या तक्त्यातलं एखादं विचारतील, म्हणतील बर्फाचा अपवर्तनांक लिहा, टर्पेंटाईन तेलचा अपवर्तनांक लिहा, माणिकचा अपवर्तनांक लिहा. हा तक्ता पूर्ण नजरेखालने एकदा घालून जा. कमीत कमी हे एवढे तर तुम्हाला करावेच लागते. हे सोपे सोपेच. त्यानंतर ताऱ्यांचे लुकलुकणे, तारे का लुकलुकतात हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि प्रकाशाचं अपस्करण म्हणजे काय, ती व्याख्या तुम्ही कमीत कमी करून जा. प्रकरण 7 बघा, भिंग व त्याचे उपयोग. इथे बघा तुम्हाला ह्या व्याख्या पाठ असल्या पाहिजेत. वक्रता केंद्र, वक्रता त्रिज्या, मुख्य अक्ष, प्रकाशीय केंद्र, मुख्य नाभी आणि नाभी अंतर. एक एक तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. बघा, वक्रता केंद्र म्हणजे काय, भिंगाचा पृष्ठभाग ज्या गोलाचा भाग आहे त्या गोलाच्या केंद्रास आपण वक्रता केंद्र म्हणतो. ठीक आहे. भिंगाला 2 वक्रता केंद्र असतात. वक्रता त्रिज्या, भिंगाचा पृष्ठभाग ज्या गोलाचा भाग आहे त्याच्या त्रिज्याला वक्रता त्रिज्या म्हणतात. मुख्य अक्ष, भिंगाच्या दोन्ही वक्रता केंद्रामधून जी रेषा जाते तिला आपण मुख्य अक्ष म्हणतो. आणि प्रकाशीय केंद्र म्हणजे काय, भिंगाच्या ज्या बिंदूतून प्रकाशाचं विचलन होत नाही त्याला आपण प्रकाशीय केंद्र म्हणतो. मुख्य नाभी, समांतर प्रकाश भिंगातून पडल्यानंतर ज्या ठिकाणी एक पडतो त्याला आपण मुख्य नाभी म्हणतो. आणि नाभी अंतर काय आहे की प्रकाशीय मध्य आणि मुख्य नाभीतल्या अंतराला आपण नाभी अंतर म्हणतो. एवढे तुम्हाला तोडपाठ असायला पाहिजे. त्यानंतर याच प्रकरणात तुम्हाला बघा ह्या आकृत्या काढता यायला पाहिजे. बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या विविध प्रतिमा. सोपं आहे. तुम्ही काय करायचं बघा, आता ही आकृती आहे. समजा हा ओ आहे, भिंग काढलं. ओ नंतर F1 2 किंवा 3 सेंटीमीटर वर घ्या आणि 2F1 पण 3 सेंटीमीटर वर घ्या. इकडे F2 3 सेंटीमीटर वरती घ्या आणि 2F2 पण 3 सेंटीमीटर घ्या. आणि मग ही वस्तू मी तर ठेवली. 2 किरण तुम्हाला काढायचे, एक समांतर मुख्य अक्षाला समांतर आणि एक ओ मधून जाणार. ओ मधून सरळ निघून जाईल आणि जे समांतर आहे ते नंतर F2 मधून जाईल. ते बरोबर त्या जागेवर छेदते आणि तुम्हाला ती आकृती मिळते. ठीक आहे. म्हणजे या सगळ्या आकृती तुम्हाला काढता येतील, काही अवघड नाही. बघा, भिंगांसाठी चिन्ह संकेत हे तुम्हाला माहिती असले पाहिजेत. हे तुम्हाला लिहिता आले पाहिजेत की ऊर्ध्व अंतर हे धन असतात, अधो अंतर ऋण असतात, इकडे धन तिकडे ऋण, ते सगळं आलं पाहिजे. तर भिंगाचं सूत्र 1/b वजा 1/u बरोबर 1/f तुम्हाला यायला पाहिजे. जाऊया प्रकरण, थांबा. याच प्रकरणामध्ये तुम्हाला लघु दृष्टिदोष, निकट दृष्टिदोष आणि वृद्ध दृष्टिदोष या 3 दृष्टिदोष तुम्हाला यायला पाहिजे. त्यानंतर अंतर्गोल भिंगाचे उपयोग आपल्याला यायला हवे. त्यानंतर आपण जाऊया धातू विज्ञान. अवघड धडा आहे धातू विज्ञान. हवं तुम्ही स्किप करू शकता किंवा ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे. बघा, आयनिक संयुगाचे गुणधर्म करा. आयनिक संयुगाचे गुणधर्म एवढं करा. त्यानंतर धातू विज्ञानामध्ये तुम्ही धातूची संहतीकरण, गुरुत्वीय वेलगीकरण हे फक्त वाचा एक दोनदा आणि आकृती लक्षात ठेवा. चुंबकीय वेलगीकरण, पेनतरण पद्धती आणि अपक्षालन हे वाचा, व्यवस्थित तुम्हाला येईल. आपण जाऊया प्रकरण. हा, इथे याच प्रकरणामध्ये धातू विज्ञानामध्ये तुम्हाला शरण प्रतिबंध हा महत्वाचा पॉइंट आहे. मग त्यामध्ये जास्त विलेपन, कथिलीकरण, धनाग्रीकरण, विद्युत विलेपन आणि संमिश्रीकरण हे पॉइंट आहे. हे तुम्हाला पॉइंट करून ठेवायचे आहेत. धडा क्रमांक 9 वर जाऊया. कार्बनिक संयुगे, संतृप्त असंतृप्त हायड्रोकार्बन तुम्हाला यायला पाहिजेत याच्यामध्ये. नंतर बघा, महत्वाचं काय आहे, हायड्रोकार्बन संपृक्त असंपृक्त किंवा संतृप्त असंतृप्त माहिती पाहिजे. आणि तुम्हाला कार्बनची चैन ही माहिती पाहिजे, कशाला काय काय म्हणतात हे परीक्षेला विचारलं जातं. बघा, त्यानंतर आपल्याला कार्बनिक संयुगातील क्रियात्मक गट, नंतर कार्बनिक संयुगातील समजातील श्रेणी ही माहिती असायला पाहिजे. नामकरण पद्धत तुम्हाला एक परीक्षेला येतं, त्यामुळं कार्बनिक संयुगाचे नामकरण पद्धती आपल्याला आपल्या पुस्तकात आहेत तेवढं तरी किमान आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्यानंतर शेवटचं आपलं प्रकरण आपण घेऊया, जे आहे अवकाश मोहीम. अवकाश मोहिमेमध्ये तुम्हाला काय काय पाहिजे, कृत्रिम उपग्रह म्हणजे काय आणि कोणते कोणते आहेत. त्यानंतर हा तक्ता बघा, या तक्त्याचा व्यवस्थित अभ्यास करून त्याच्यावरती प्रश्न गेल्या वर्षी पण आलेला होता. त्यानंतर भ्रमण कक्षा ज्या आहेत, कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमण कक्षा हे तुम्ही करून जाऊ शकता. अशा प्रकारे आपलं जे 10 प्रकरण आहेत ते काय काय तुम्हाला करून जाता येईल तुम्हाला मी सांगितलं
तेवढं तर तुम्ही जर किमान केलं तर तुम्हाला उद्याचा पेपर सोपा जाईल. त्यामुळे अभ्यास करा आणि बेस्ट ऑफ लक फॉर युअर टुमॉरोज एक्झाम. भेटूया उद्या.